आपण मटण बिर्याणी बनवणार आहोत. 31st लागणारं साहित्य आहे. आता आपण मॅग्नेट करून घेऊया. मॅग्नेट करण्यासाठी आपण मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 4 पाण्याने. त्यानंतर आपण मीठ ॲड करणार आहोत. लाल तिखट, हळद टाकली आणि बिर्याणी मसाला टाकलेला, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरची असं त्याची पेस्ट केलेली ती टाकली. त्याच्यानंतर आपण काही खडे मसाले घेतले होते, इलायची, दालचिनी, लवंग आणि शहाजिरं, तेजपत्ता असं आपण त्यामध्ये टाकलेलं. कोथिंबीर, पुदिना टाकून घेतला आणि टोमॅटो सर्व आपण एकजीव टाकून घेतलं. त्यानंतर आपण कांदा फ्राय केलेला होता तोही आपण त्याच्यामध्ये टाकून घेतला. शेवटी आपण त्याच्यामध्ये दही ॲड केलं. जसं आपल्याला हवं आहे त्याच्यानुसार मी अर्धा किलो मटण घेतलेलं होतं, त्याच्यानुसार मी पावशेर एक दही घेतलेलं आहे. त्यानंतर आपण तेल ॲड केलं त्याच्यामध्ये आणि सर्व आता मिश्रण एकजीव करून घेतलेले. आणि आता आपण हे 2 तासासाठी आपण मॅग्नेट करून ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही वरती पण ठेवू शकतात, पण मी वरतीच ठेवलं होतं कारण आता हिवाळ्याचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे मी वरतीच ठेवलेलं. मग आता एकीकडे मटण शिजून घेऊया. मटण चांगलं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि त्याला तेल सुटोस तर त्याच ग्रेव्हीमध्ये त्याला शिजू द्यायचं. आणि मग तुम्हाला जसं वाटलं तसं त्या याच्यानुसार तुम्ही पाणी वगैरे टाकायचं. कारण चिकन कसं असतं ना, लवकर शिजतं आणि मटण कसं आहे ना, थोडं त्याला वेळ लागतं. त्याच्यामुळे आधी आपण ते शिजवून घ्यायचं. थोडं अर्धं जे असतं ना कच्चंसं तसं शिजवून घ्यायचं आणि मग करायचं. तर एकीकडे मटण शिजते, एकीकडे आपण राजभोग तांदूळ घेतलेला आहे 1 kg आणि तो आता आपण भिजू घालणार आहोत. अगदी मी जास्त नाही, 15-20 मिनटासाठी भिजू घालते. हे बघा किती छान व्यवस्थित अशी तरी आली आणि छान दिसतंय आणि आपलं मटणही छान व्यवस्थित असं शिजत आलेलं आहे. तरी आपण एक वेळेस त्याला व्यवस्थित हलवून घेऊ की जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी अधूनमधून आपण ते हलवत राहायचं व्यवस्थित. 2-2 मिनटाने बघून ते हलवत राहायचं, कारण मग काय ते खाली लागत असतं ना, कारण आपण त्यात पाणी नाही ॲड केलेलं ना, त्याच्यासाठी थोडंसं ढवळत राहायचं. आता एकीकडे आपण तांदूळ बॉईल करायला ठेवणार आहोत. त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे पातेलं. पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी बॉईल होण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ऑइल ॲड केलं, मग तेजपत्ते, मग काही खडे मसाले टाकले आपण, दालचिनी, लवंग, चक्रीफूल आणि शहाजिरं असं आपण त्यात ॲड केलं. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, पुदिना टाकलेला आहे. त्याच्याने टेस्ट छान येते. आणि थोडा तळलेला कांदा टाकलेला आहे आणि आपल्या टेस्ट अकॉर्डिंग आपण मीठ टाकलेलं आहे. आता ते थोडी त्याला मस्त अशी उकळी आली की मग त्यामध्ये आपण तो 15 मिनटं भिजवलेला जो तांदूळ होता तो आपण त्याच्यात टाकलेला आहे. ते टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. एकीकडे बघा आता आपलं झालेलं आहे मटण व्यवस्थित तयार आणि एकीकडे आपले झालेले आहेत आता भात तयार, म्हणजे तांदूळ. बिर्याणीच्या पुढच्या प्रोसेससाठी आता तो तयार झालेला आहे. आता आपण दम बिर्याणी करण्यासाठी तयार आहेत. तर आता खाली आपण मटण टाकून घेऊया. बघा किती छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि बाकीचं जे असेल ते 20% ते दममध्ये शिजून जातं. त्याची काही काळजी करायची नाही. ते दममध्ये, कारण 1 तास असतं ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित ते शिजून जातं.
एक लेयर आपण आता भाताची टाकलेली आहेत, तांदूळची एक लेयर टाकलेली, मस्त व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरी लेयर आपण मटणची टाकलेली आहे, मटणची ग्रेव्हीची. आणि त्यावर जी तर्री होती ती थोडीशी अशी व्यवस्थित मस्त टाकलेली की छान त्याला हे होते. परत आपण भाताचं लेयर टाकून घेतली आहे, त्यावर जी वरची जी तर्री होती ती मी वरती टाकून घेतली. म्हणजे आपल्याला काय असतं, कलर जो असतो ना तो कलर टाकायची गरज नाही पडत. त्याच्यासाठी ना हे जे तर्री असते ना त्याच्यानेच तो कलर येतो. मी एकदम नॅचरल पद्धतीने केलेलं आहे, कलर वगैरे असं काही टाकलेलं नाही आहे, इसेन्स वगैरे. अशीही तुम्ही करून बघा, छान लागते. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे आणि फ्राय केलेले कांदे पण टाकलेले आहेत आपण. परत मी भाताची लेयर टाकली, मग त्याच्यावर परत आपण जो मसाला होता तो टाकलेला आहे आणि मग परत आपण त्यावर पुदिना कोथिंबीर हे टाकून आपण असं व्यवस्थित झाकून दिलेलं आहे. आणि मी त्यावर परात ठेवलेली आहे पातेल्यावर आणि त्यावर आपली खलबत्त्याची जी मुसनी ते ठेवलेली आहे. आणि एकीकडे बघा आपलं दम बिर्याणी तयार आहे. आपली आता दम बिर्याणी तयार झाली आहे. किती छान मस्त असं सुगंधित वास येतोय, छान आहे बघा. अगदी मटण असं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि अगदी अशी टेस्टी आणि मस्त झालेली आहे. अशी नवीन नवीन रेसिपी तुम्हीही बनवा आणि खा आणि मस्त राहा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत अजून अशा नवीन नवीन रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. कॉमेंट्स तुम्हाला आणखीन नवीन रेसिपी हवी असतील तर कॉमेंट्स करून नक्की सांगा. बाय. स्वस्त राहा आणि मस्त राहा.